नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 2.2 मधील पहिलं गणित घेणार आहोत. ते आहे 4 2 ही संख्या परिमेय आहे हे सिद्ध करा. आणि मग हे सिद्ध करताना आपण उत्तराला सुरुवात केली की 4 ही संख्या परिमेय अपरिमेय आहे हे सिद्ध करायला सांगितले ना. आपण तिला काय म्हणून घेऊया, तिला आपण परिमेय म्हणून घेऊया. त्याचं उलट म्हणजे कुठं करायचं थोडंसं. परिमेय संख्या आहे असे मानू आणि जर आपण असं मानून घेतलं तर काय होईल, अगदी सिंपल. लक्षात घ्या, परिमेय संख्या कशा असतात, तर परिमेय संख्या कशा असतात, p भागिले q स्वरूपात असतात. म्हणजे काय, p भागिले q किंवा a भागिले b. म्हणजे 4 ही संख्या काय झाली, परिमेय संख्या झाली. म्हणजे मग a आणि b बघा, परिमेय संख्येचा संच आठवा कसा होता, तो असा होता p भागिले q, p, q बिलॉंग्स टू i आणि q कॅनॉट इक्वल टू 0. हा जर आपण लक्षात घेतला तर p, q म्हणजे काय, ab. आणि p आणि q कुठे आहेत, पूर्णांक संख्या आहेत. म्हणजे ते आपण असं म्हणूया, लक्षात घ्या की a, b या कुठल्या संख्या आहेत, पूर्णांक संख्या आहेत, बिलॉंग्स टू i. पण b या ठिकाणी शून्य असता कामा नये, असं आपण या परिमेय संख्येच्या नुसार लिहून घेतलं. आणि जर लिहून घेतलं तर आपल्याला काय म्हणता येईल, मग अगदी सिंपल. आपली पुढची स्टेप आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणी 4 गुणिले एकदा काय भागिले होईल, कर्निस्थ 2 बरोबर a भागिले 4/b. समीकरण नंबर 1. यामध्ये a भागिले b जर परिमेय आहेत, a भागिले b, b ची किंमत शून्य नाहीये, आणि a भागिले b जर परिमेय आहेत तर a भागिले 4b शून्य नसल्यावर काय होईल, समजा 1 असेल, शून्या व्यतिरिक्त कुठली संख्या असेल गुणाकार करून काय शून्य का शक्य नाही. म्हणून a भागिले 4b ही कुठली संख्या आली, ही परिमेय संख्या आहे. काय लक्षात घ्या, परिमेय संख्या आहे. का बाळा, आणि a भागिले b परिमेय आहे, पूर्णांक संख्येची होती. कारण जर तुम्हाला म्हणायचं असेल तर कारण सांगतो, पूर्णांक संख्या परिमेय असतात. कारण पूर्णांक संख्या काय असतात, पूर्णांक संख्या परिमेय असतात. असं आपण कार्य म्हणू शकतो, परिमेय असतात. तर a भागिले 4b ही परिमेय आहे, परंतु कर्निस्थ 2 ही काय, परंतु कर्निस्थ 2 काय, कर्निस्थ 2 ही अपरिमेय हे आपल्याला माहित आहे. अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या आहे. आणि यावरून काय होते, म्हणून आपल्याला समीकरण 1 मध्ये बघा, म्हणून देअरफॉर काय, समीकरण 1 ची डावी बाजू आपण ती लिहून घेऊ वाटल्यास. डावी बाजू ही काय आहे, परिमेय संख्या आहे. ही कुठली आहे, ही परिमेय संख्या आहे. तर उजवी बाजू ही अपरिमेय आहे. काळजी लक्षात घ्या, डावी बाजू परिमेय आणि उजवी अपरिमेय आहे. आता सोनं मोजायला गेलं तर दोघी सारखे येतील ना, 2 ग्रॅम सांगितलं, 2 दिल का कमी असतं नाही. म्हणजे इथे एक परिमेय दाखवतोय, एक काय दाखवतोय, परिमेय. एक दाखवतोय परिमेय डावी बाजू आणि दुसरी दाखवतोय अपरिमेय. म्हणजे सारखं आहे का, नाही. म्हणून इथं काय आहे, म्हणून काय आहे, या ठिकाणी समीकरण 1 मध्ये विसंगती आहे. म्हणून ही काय, म्हणून ही विसंगती आहे. जर ही विसंगती आहे तर मानलेलं विधान काय, चुकीचं आहे. म्हणून 4 ही संख्या परिमेय आहे, हे चुकीचे विधान आहे. जर हे चुकीचं विधान असेल बेटा, तर मग बरोबर काय, 2 ऑप्शन आहेत, एक तर परिमेय आणि अपरिमेय. आणि म्हणून 4 ही अपरिमेय संख्या आहे. कुठली संख्या आहे, अपरिमेय संख्या
आहे. काळजीपूर्वक लक्षात घ्या. पुन्हा व्हिडिओ बघा. मी डबल बोललो ते कळेल तुम्हाला. असं डबल बोललो तर व्हिडिओ वाढेल. हे या ठिकाणी सिद्ध झालंय. आता दुसरं गणित बघा. अगदी सोपं आहे. यासारखंच आहे, फक्त इथे एक संख्या ऍडिशनल आहे. बघा काय म्हणतायत, म्हणजे आपल्या लक्षात आलं, काय लक्षात आलं की करणीला लागून एखादी संख्या जर असेल, करणीला लागून जर एखादी संख्या असेल तर ती कुठली आहे? करणीला लागून जर एखादी संख्या असेल ती कुठली आहे? तर अपरिमेय. थोडक्यात कनिष्ठ 5 कसा आहे? अपरिमेय आहे. बरोबर. आणि मग त्याला तो 3 आहे तो परिमेय आहे. अशाच पद्धतीने आपण जर सोडवलं तर काय होईल? लक्ष द्या. सेम अशा पद्धतीने जसं की याला म्हटलं परिमेय आहे, तसं आपण म्हणूया काय? 3 अधिक कनिष्ठ 5. सेम अशी वाक्यरचना. ही संख्या परिमेय संख्या, ही परिमेय संख्या, ही संख्या परिमेय आहे. ही परिमेय संख्या आहे. इथे डबल संख्या झाला आपल्याकडनं. ही परिमेय संख्या आहे असे मानून, असं मानलं, असं आपण विधान केलं. बरोबर. मग याच्यासारखं द्या. 3 सेम, 3 कनिष्ठ 5 सेम असंच. बरोबर. a भागिले b आणि इथे लिहून टाका a, b बिलॉंग्स टू I, म्हणजे a b पूर्णांक संख्या आहे. b इक्वल टू 0, b शून्य नाही. मग तसं आता 4 गुणिला होता की काय होईल? इथे भागिले झाला, इथे अधिक आहे, तिकडे काय होईल? वजा होईल. म्हणजे काय? कनिष्ठ 5 बरोबर a भागिले b वजा 3. मग ही पूर्णांक संख्या आहे, ही पूर्णांक संख्या आहे, वजा 3 देखील काय आहे? पूर्णांक संख्या आहे. मग सेम असं लिहा, म्हणून याला समीकरण 1 द्या. देयरफॉर समीकरण 1 दिलं काय होईल? बघा हेच वाक्य असणार. असंच फक्त इथे a भागिले 4b येते, इथे काही a भागिले b वजा 3. ही कुठली संख्या आली? सेम असंच. ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे. कारण लिहू शकता तुम्ही, तिला आपण परिमेय का म्हटलो हिला? कारण a b परिमेय पूर्णांक आहे, वजा 3 पण पूर्णांक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पूर्णांक संख्या ह्या परिमेय असतात. परिमेय असतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून आता सेम थिंग असं जर म्हटलं, परंतु तेच आपल्याला रिपीट करायचं आहे, परंतु कनिष्ठ 5 ही अपरिमेय संख्या आहे. ही अपरिमेय संख्या आहे. आणि जर ही अपरिमेय असेल तर सेम थिंग असं म्हणून समीकरण सेम तसंच उतरायचंय. फक्त लिखापटी करायची. समीकरण 1 च्या डावी बाजू, बघा डावी बाजू काय आहे? a भागिले b वजा 3. ही काय आहे? ही परिमेय संख्या आहे. संख्या आहे व इथं तर लिहिलं गेलं आपल्याकडनं, व लिहिलं चालेल, तर नाही लिहायचं. व काय? कनिष्ठ 5 म्हणजे थोडक्यात उजवी बाजू. बघा इथे लक्षात घ्या, डावा उभा लिहिताना आपण चुकलो. इथे उजवी बाजू काय दिली आपल्याला? या गणिताकडे या पुन्हा. उजवी बाजू 4 आणि इथे डावी बाजू डाबा. इथे उजवी बाजू काय दिली बघा? उजवी बाजू उभा. आता डाबा दिला बघा, डाबा. डावी बाजू काय आहे? डावी बाजू आहे कनिष्ठ 5. डावी बाजू. मग लक्षात घ्या, तर ही कुठली संख्या आली? ही अपरिमेय संख्या. आणि ह्या जर अपरिमेय संख्या असेल तर ही काय आली बेटा? ही पुन्हा विसंगती आली. विसंगती आहे. आणि म्हणून जे आपण मानलेलं विधान होतं कुठलं? की 3 अधिक कनिष्ठ 5 ही परिमेय संख्या आहे. ही परिमेय संख्या आहे. हे चुकीचे विधान आहे. चुकीचे विधान आहे. आणि म्हणून बरोबर काय? मग 3 अधिक कनिष्ठ 5
ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे. बाळांनो, इथे व्हिडिओ फिट करताना आपल्याला डाबा उभा बोलताना चुकलं, मात्र बरोबर लिहिलं आहे. ही परिमेय, ही अपरिमेय. तसंच इथे बघा, उजवी बाजू परिमेय, उजवी बाजू परिमेय, डावी बाजू अपरिमेय, डावी बाजू अपरिमेय. म्हणून ती संगती आहे आणि म्हणून दोघी या ठिकाणी सिद्ध झालेल्या आहेत.